आणि आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या घडामोडी आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। खार्किव्ह शहरामध्ये रशियन हल्ल्यांमुळे वॉटर हीटिंग स्टेशनचं मोठं नुकसान झालंय। पहाटे 4 वाजता एका मोठ्या स्फोटाच्या आवाजानं जाग आल्याचं रहिवासी आणि खार्किव्ह नगर परिषदेच्या कामगारांनी सांगितलं। या हल्ल्यामध्ये कुणीही जखमी किंवा ठार झालेलं नाही। इन्स्टिट्यूट ऑफ एंडोक्राइन पॅथॉलॉजीच्या वैद्यकीय संस्थेच्या आवारामध्ये वॉटर हीटिंग स्टेशन स्थित आहे, जे हिवाळ्याच्या काळामध्ये क्लिनिक आणि आसपासच्या निवासी इमारतींना हीटिंग सिस्टमसाठी गरम पाणी पुरवतं। मारिउपोलमधील विशाल स्टील प्लांटमध्ये अडकलेल्या एकूण 1730 युक्रेनियन सैनिकांनी सोमवारी आत्मसमर्पण केलं। यातील 771 जणांनी गेल्या 24 तासांमध्ये शस्त्र ठेवली आहेत, अशी माहिती रशियन सैन्यानं दिली। शरणागती पत्करलेल्यांपैकी 80 सैनिक जखमी झाले। त्यांच्यावर नोव्होअझोव्स्क आणि डोनेत्स्क इथल्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे सिनेटचे देशाला $40 अब्ज मदत पॅकेजला मान्यता दिल्यानंतर आभार मानले। हे मजबूत नेतृत्वाचं उदाहरण असून आमच्या संरक्षणासाठी आवश्यक ते योगदान आहे, असं झेलेन्स्कींनी गुरुवारी सिनेटच्या मतदानानंतर लगेचच केलेल्या रात्रीच्या भाषणामध्ये सांगितलं। तर युक्रेनमधल्या एका शहराच्या युक्रेनमधील अझोव रेजिमेंटच्या डेप्युटी कमांडरनं सांगितलं की ते आणि इतर काही सैनिक अझोव्स्टल प्लांटमध्येच राहिलेले आहेत। काल प्रसिद्ध केलेल्या एका संक्षिप्त व्हिडिओ संदेशानंतर ही माहिती समोर आली आहे। मारिउपोलमधील अझोव्स्टल स्टील प्लांटच्या 1700हून अधिक रक्षकांनी सोमवारी आत्मसमर्पण केलंय आणि काही सैनिकांना रशियन लोकांनी मॉस्को समर्थित फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील पूर्वीच्या दंड वसाहतीमध्ये नेलंय। फुटीरतावादी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नेहमीच्या लष्करी गणवेशाऐवजी एम्ब्रॉयडरी केलेला शर्ट परिधान करून युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी वैश्वांका डे साजरा करण्यासाठी व्हिडिओ लिंकद्वारे युक्रेनियन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। रशियाबरोबरचे युद्ध संपल्यानंतर युक्रेनचं भवितव्य कसं असावं याविषयी झेलेन्स्की यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले। त्यात मॉस्कोशी असलेल्या नातेसंबंधांचं स्वरूप देखील समाविष्ट आहे। वैश्वांका डे ही वार्षिक राष्ट्रीय सुट्टी आहे, जी मे महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी वैश्वांकाच नावाचं भरतकाम केलेले कपडे परिधान करण्याचा लोक परंपरा जपण्याच्या उद्देशानं ही सुट्टी साजरी केली जाते। शहरातली परिस्थिती सुधारल्यामुळे खार्किव्ह भुयारी मार्गाची सेवा पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातील भूमिगत मेट्रो स्टेशनवर नागरिकांनी बॉम्ब हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून आश्रय घेतला आणि जवळपास 3 महिने या शहरावरती प्रचंड तोफांचा मारा करण्यात आला आणि रशियन सैन्यानं त्याला वेढा घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला। युक्रेनियन सैन्यानं त्याला उत्तर देत रशियन सैन्याला मागे ढकलून आपला ताबा पुन्हा या शहरावरती मिळवलाय। आता बरेचसे लोक त्यांच्या घरी परतलेत। गोळ्यांचा भडीमार आता संपलाय आणि नागरिकांना परदेशातून परत येण्याइतपत सुरक्षिततेची भावना आता निर्माण झाली आहे। युक्रेनियन नॅशनल गार्डनं फुटेज जारी केलंय, ज्यामध्ये काही जण लुहान्स्क प्रदेशामध्ये लिसिचान्स्क शहरातील रशियन सैनिकांना अडथळा आणण्यासाठी एक पूल उडवताना कॅमेरामध्ये कैद झालाय। अधिकारी या फुटेजची अधिकृत पडताळणी करू शकलेले नाहीत। लष्करी सैनिक सशस्त्र नदीच्या पलीकडील पुलावरती स्फोटकं ठेवताना दिसतायत आणि स्फोट करण्यापूर्वी ते सुरक्षित अंतरावरती परतलेले सुद्धा दिसतायत। युक्रेनियन नॅशनल गार्डच्या म्हणण्यानुसार पूल उडवल्यामुळे रुबिझ्न आणि लिसिचान्स्क दरम्यानचा मार्ग बंद झालाय। रशियन हल्ल्यांमुळे डोनबास प्रदेशाच्या मध्यभागी असलेल्या शहरातील रहिवासी नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतरही हे शहर सोडण्यास नकार देत असल्याची माहिती ब्रिटिश प्रसारक स्काय न्यूजनं दिली। अलीकडच्या काही दिवसांपासून युक्रेनच्या ताब्यात असलेल्या बाखमुत शहरामध्ये सिव्हेरोडोनेत्स्क आणि आवडिवका या शहरांसह इतरत्र भागामध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी सुरू आहेत। पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्कच्या उत्तरेस सुमारे 80 किलोमीटरवरती बाखमुत हे युक्रेनियन सैन्याचं मुख्य केंद्र म्हणून कार्यरत आहे आणि रशियाच्या हल्ल्याला रोखण्यासाठी या ठिकाणी अतिरिक्त सैन्य पाठवलं जात आहे। स्काय न्यूजनं माहिती दिली आहे की रशियन सैन्यानं या भागावरती आपलं लक्ष केंद्रित केलंय। बराचसा प्रदेश त्यांनी काबीज सुद्धा केलाय आणि नष्ट झालेले कारखाने आणि निवासी भाग मागे टाकत रशियन सैन्य पुढे सरकतंय। मार्च आणि एप्रिलमध्ये उद्योग व्यवसायाला धक्का बसल्यानंतर आता हळूहळू रशियामध्ये तेलाचं उत्पादन वाढू लागलंय।
उत्पादनात आणखी वाढ होण्याची अपेक्षा असं रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं. रशियानं आशिया पॅसिफिक प्रदेशाला तेलाच्या पुरवठ्यामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. नोवाक यांनी तेल विकत घेतलेल्या देशांची नावं न घेता शैक्षणिक मंचावरती दिलेल्या आपल्या भाषणादरम्यान ही गोष्ट सांगितली. तसंच ते म्हणाले की एप्रिलमध्ये आम्ही दररोज सुमारे 1 दशलक्ष बॅरल उत्पादन कमी केलंय आणि मे महिन्यात आम्ही ते 2 ते 3 लाखांनी वाढवलंय आणि आम्हाला आशा आहे की जूनमध्ये आणखी त्यात वाढ होईल असा विश्वास नोवाक यांनी व्यक्त केला. युक्रेनवरती झालेल्या रशियन आक्रमणाचा इस्रायलमध्ये सुद्धा निषेध करण्यात आला. युक्रेन निर्वासित आणि इस्रायलमधील त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी तेल अवीवमध्ये 30 मीटर लांबीचा युक्रेनियन ध्वज हाती घेऊन शहरामधून रॅली काढली. काही आंदोलकांनी युक्रेनच्या शहरांची नावं असलेले बॅनर सुद्धा हातात घेतले होते. आमचं सगळं लक्ष युक्रेनकडे आहे. काही वेळा चांगली बातमी येते, कधी वाईट बातमी ऐकायला मिळते. आमचा खार्किव प्रदेश जवळजवळ मोकळा झालाय, परंतु इतर दिवशी शहरामध्ये कोणीतरी गोळीबार केला तर परिस्थिती आणखी कठीण होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. युद्ध असूनही इस्रायलनं रशियाशी संबंध राखण्याचा प्रयत्न केलाय. जागतिक नाणेनिधीकडून युक्रेनला मदत करण्यासाठी आपत्कालीन निधी सुरक्षित करण्यासाठी काम केलं जातंय. G7च्या बैठकीत IMFचे प्रवक्ते गेरी राईस यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये ही माहिती दिली. युक्रेनला त्यांच्या नजीकच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी IMF ही तत्काळ मदत पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे आणि मार्चमध्ये आम्ही युक्रेनला वितरित केलेला 1.4 अब्ज इतका आपत्कालीन वित्तपुरवठा असल्याचं त्यांनी सांगितलं. कॅनडानं आगामी बजेटमध्ये 1 अब्ज देण्याचं वचन दिल्याचं राईस म्हणाले. श्रीलंकेतील वाढत्या भयानक परिस्थितीमध्ये IMF कशी मदत करू शकते यासाठी देखील चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्य गहू निर्यातदार रशिया आणि युक्रेन यांच्याकडून पुरवठ्यामध्ये घट झाल्यामुळे वाढत्या अन्न आणि ऊर्जा खर्चामुळे निर्माण झालेल्या अन्न सुरक्षेच्या समस्येचा सामना करण्यासाठी जगातील सर्वात गरीब देशांना मदत करण्याच्या उपक्रमावर फंडानं स्वाक्षरी केली आहे. असुरक्षित कुटुंबांचं उपासमारीपासून संरक्षण करण्यासाठी आणि निर्यात निर्बंधांचा अवलंब न करता अन्न सुरक्षा सुरक्षित करण्याचे मार्ग ओळखण्यासाठी मदत करणं हेच आमचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवण्याच्या आपल्या देशाच्या निर्णयाचं जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी समर्थन केलं. युक्रेनला शस्त्र दिल्यानं व्यापक संघर्ष होण्याच्या जर्मनीतील काहींनी उपस्थित केलेल्या शक्यता स्कोल्ज यांनी फेटाळून लावल्या. रशियाचे अध्यक्ष युक्रेनवरती बळजबरीनं शांतता लादली जाऊ शकते या चुकीच्या विचारात असल्याचं ते म्हणाले. बँकॉकमध्ये रविवारी राज्यपालांची निवडणूक होणार आहे. जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. बँकॉकच्या गव्हर्नरच्या शर्यतीमध्ये विरोधी उमेदवार वर्चस्व गाजवतील असा अंदाज मतदानपूर्व चाचणीमध्ये व्यक्त करण्यात आलाय. थायलंडच्या राजधानीतील राज्यपाल निवडून 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. मतदान योग्य रीतीनं पूर्ण झालं तर चार्चार्ट सिटीपुंट निवडून येण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये बफेलो भागामध्ये सुपरमार्केटमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. 3 जण जखमी झाले. मृतांच्या प्रार्थनेसाठी गुरुवारी प्रेयर फॉर बफेलो हिलिंग द ईस्ट साइड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्णभेदातून गोळीबार करण्यात आला होता. बफेलोचे महापौर ब्रायन ब्राऊन यांनी नागरी हक्क कार्यकर्ते रेव अल शाफ्टन यावेळी उपस्थित होते. देव पीडितांच्या कुटुंबियांना शक्ती देईल आणि आपल्या समुदायाला या दुःखावरती मात करण्याची शक्ती देईल अशी प्रार्थना केल्याचं महापौरांनी सांगितलं. बफेलोच्या अँटिओक बाप्टिस्ट चर्चच्या बाहेर एक पत्रकार परिषद पार पडली. अनेक पीडितांच्या नातेवाईकांनी रेव्हरंड अल शाफ्टन आणि अँटनी बेंजामिन क्रम्प यांच्याशी खासगीमध्ये भेट घेतली. शाफ्टन नागरी हक्कांसाठी लढा देतात. त्यांचा नॅशनल ॲक्शन नेटवर्क हा गट हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च करेल असं त्यांनी सांगितलं. द्वेषातून घडणारे गुन्हे थांबवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली आणि द्वेष पसरवणारे आणि अशा वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना जबाबदार धरण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. निष्पाप बळी कृष्णवर्णीय असणं हाच त्यांचा दोष होता अशी उद्विग्न प्रतिक्रिया शाफ्टन यांनी दिली. गोळीबार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. कामकाज होईपर्यंत 18 वर्षांचा आरोपी पेटन गेंड्रॉन शांतपणे उभा होता. त्याला जामीन न घेता तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. सहाय्यक वकील गॅरी हॅशबुक म्हणाले की 10 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्यामुळेच आरोपीवरती हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं सहाय्यक जिल्हा वकील गॅरी हॅशबुक यांनी सांगितलं.
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रतिक्रिया देण्यास वकील जॉन फ्लिंक यांनी नकार दिला. द्वेषपूर्ण गुन्हे आणि दहशतवादाच्या आरोपांची शक्यताही यात तपासली जाते. सुनावणीसाठी उपस्थित असलेले पीडित कुटुंबीय पत्रकारांशी न बोलता निघून गेले. आरोपीला 9 जूनला पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी इजिप्तच्या पंतप्रधानांनी गुरुवारी नवीन राष्ट्रीय धोरण राबवत असल्याचं जाहीर केलं. नॅशनल क्लायमेट चेंज स्ट्रॅटेजी म्हणजेच NCCSनं 2050 पंतप्रधान मुस्तफा मॅडबोली यांनी सादर केलं. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हवामान बदलामुळे इजिप्तला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे वेळीच हवामान बदलांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हवामान बदल हा जगासाठी चिंतेचा विषय आहे. शाश्वत विकासावरती हवामान बदलाच्या धोक्यांमुळे विकास योजना, अन्न सुरक्षा आणि पाण्याची उपलब्धता यावरती परिणाम होईल. राष्ट्रीय सुरक्षेवरती परिणाम आणि जगाला दारिद्र्य दरामध्ये वाढ आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागेल, असंही ते म्हणाले. इजिप्त नोव्हेंबरमध्ये शर्म अल शेखच्या रेड सी रिसॉर्टमध्ये 27व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेचं आयोजन करणार आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीला इजिप्तनं ग्रीन हायड्रोजनपासून ग्रीन अमोनिया तयार करण्यासाठी सुएझ कालव्याच्या परिसरामध्ये प्लांट स्थापन करण्यासाठी नॉर्वेजियन अक्षय ऊर्जा कंपनी स्कॅटेक्ससोबत $5 अब्ज सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे. तर 2025 मध्ये जिवंत होणाऱ्या या वनस्पतीतून वर्षाला 1 टन हिरवा अमोनिया तयार होण्याची अपेक्षा आहे, ज्याची क्षमता 3 टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं इजिप्शियन सरकारनं सांगितलं. ईस्ट तिमोरचे माजी स्वातंत्र्य सेनानी आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते जोस रामोस होर्टा यांनी गुरुवारी उशिरा आशियातील सर्वात तरुण देशाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्याच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 1975 मध्ये पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहतीवरती आक्रमण करणाऱ्या इंडोनेशियापासूनच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ वर्धापन दिन साजरा केला जातो. 2012 मध्ये सरकारमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. फ्रेटिलिन आणि CNRT या 2 सर्वात मोठ्या पक्षांमधील तणाव होता. गेल्या 4 वर्षात सरकार वारंवार बजेट पास करण्यात अयशस्वी झाल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये पंतप्रधान टॉर मतनरूक यांनी राजीनामा दिला. पण नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईवरती देखरेख ठेवण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली. निकोलस मादुरो यांच्या सरकारवरील काही आर्थिक निर्बंध कमी करण्याच्या अमेरिकन सरकारच्या निर्णयाविरोधात व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्याचा निषेध केला. कराकसमधील UN डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मुख्यालयाबाहेर निषेध नोंदवण्यात आला. अमेरिकेनं आदल्या दिवशी केलेल्या घोषणेच्या काही तासांनंतर विरोधी पक्ष आणि व्हेनेझुएलाच्या सरकारनं कबूल केलं की त्यांनी 2021 मध्ये थांबलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याबाबत संभाषण सुरू केलंय. पेरूचे आरोग्यमंत्री जॉर्ज लोपेज यांनी बुधवारी सांगितलं की युरोप आणि US मध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये म्हणून अधिकारी सतर्क झालेत. यावरती मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करतायत. हा निर्णय शुक्रवारपासून लागू होईल. मात्र विमानतळावरती या आजाराची लक्षणं असलेल्या प्रवाशांची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अँडियन देशात अद्याप या आजाराची कोणतीही प्रकरणं आढळलेली नसली तरी देखील लोपेज यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा दिलाय. मंकीपॉक्स या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव सामान्यतः आफ्रिकेपुरता मर्यादित आहे. देशातल्या महिलांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मेक्सिको सिटीच्या मुख्य चौकात मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध स्त्रीवादी समूहांचे सदस्य एकत्र जमले होते. महिलांनी काळा बुरखा परिधान केला होता आणि त्यावरती न्याय हा शब्द असलेला गुलाबी क्रॉस घालण्यात आला होता. कारण मेक्सिकन कार्यकर्ते आणि मानवाधिकार कार्यकर्ते इंदिरा सँडोवाल प्रतिकात्मक स्त्रीवादी बायबलमधील स्त्रीवादी आवृत्तीचं वाचन करत या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. उत्तम परिस्थितीतही कोणीतरी आपल्याला दारूच्या नशेत आणेल आणि आपल्यावरती बलात्कार करेल या भीतीशिवाय रस्त्यावरती फिरण्या इतकी सुरक्षा नाहीये. बाहेर जाऊन पार्टीचा आनंद घेण्याची सुद्धा सुरक्षा नाहीये. त्यांनी आमच्याकडून ही सुरक्षा काढून घेतली असं एक स्त्रीवादी कार्यकर्ती निषेधाला कॅन्डेलारिया यांनी आपलं मत व्यक्त केलं. अमेरिकेनं युक्रेनला $100 दशलक्ष किमतीची लष्करी उपकरणं पाठवण्याची घोषणा केली. काँग्रेसनं मंजूर केलेल्या $40 अब्ज मदतीपेक्षा ही वेगळी मदत आहे. वैमानिकाला अस्वस्थ वाटल्यानं प्रवाशांना सुरक्षितपणे पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरवलं आणि या प्रवाशाला उड्डाणाचा कुठलाही अनुभव नसताना कॉकपिटचा ताबा त्यानं घेतला. सिंगल इंजिन सेसना एअरक्राफ्ट बहामाहून परतलं होतं.
आणि अस्वस्थ वाटल्यानं वैमानिकानं प्रवाशाला हाक मारली आणि काही क्षणात त्यानं विमान नियंत्रणात आणलं. फ्लोरिडामध्ये डॅरेन हॅरिसन यांनी हा सगळा प्रसंग एनबीसीच्या मुलाखतीमध्ये सांगितला. दरम्यान वैमानिकावरती उपचार सुरू आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांना डिस्चार्ज मिळेल. प्रागच्या प्राणी संग्रहालयानं अत्यंत धोक्यात असलेल्या चीनी पँगोलिनची जोडी लोकांसमोर आणली आहे. युरोप खंडातील हे दुसऱ्या क्रमांकाचं प्राणी उद्यान आहे. तैवानकडून दुर्मिळ प्राणी जातीचं आगमन चीनसोबतच्या राजकीय परिणामांनंतर स्थिरावलंय. त्यामुळे राक्षस पांडांच्या जोडीचं अपेक्षित वेळेनुसार आगमन अद्याप काही झालेलं नाही. गुओबाओ नर पँगोलिन आणि रनहोतांग मादी तैपेई प्राणी संग्रहालयातून आणण्यात आली आहे, जे सस्तन प्राण्यांचे प्रामुख्यानं प्रजनन करतात. तसंच या प्राण्यांची मांसासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. युरोपमध्ये इंधन टंचाईवरती उपाय शोधले जात असताना हेच राज्यातल्या स्टेफनी किर्शनर यांनी प्रवासाचं माध्यमच बदललंय. आतापर्यंत त्या गाडीनं कार्यालयामध्ये जात होत्या, मात्र आता त्या घोडागाडीनं प्रवास करतायत. अश्मयुगात याचा वापर होत होता, पण घोडागाडीसारखा पर्यावरणाला अनुकूल आणि किफायतशीर मार्ग असल्याचं त्या म्हणाल्या. त्या स्वतः स्टड फार्मच्या मालक आहेत आणि छंदाचं रूपांतर त्यांनी व्यवसायामध्ये केलंय. कारनं कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात आणि घोड्यावरून जायचं असेल तर 35 ते 40 मिनिटं लागतात, तर घोडागाडीवरून 1 तास लागतो. इतर वाहनधारकांना हा पर्याय योग्य वाटत नसला तरी घोडागाडी पाहिल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून बरं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. घोडागाडीमुळे महिन्याला 250 युरोंचा खर्च वाचत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात गेल्या 24 तासात 2259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना बळींची संख्या 5,24,323 वर पोहोचली आहे. सध्या देशभरात 15,044 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर 2,614 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,25,92,455 वरती पोहोचली आहे. शांघायमध्ये कोविड-19ची रुग्णसंख्या कमी होते, त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी 16 मे पासून साथीच्या रोग प्रतिबंधात्मक निर्बंधांअंतर्गत टप्प्याटप्प्यानं व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास प्रोत्साहन दिलंय. शहरातील अनेक रहिवाशांना विलगीकरणामध्ये ठेवण्यापासून आता बंद करण्यात आलंय. जाओ चेनी पुडोंग न्यू एरियामध्ये राहणारी विद्यार्थिनी आता सुपर मार्केटमध्ये वैयक्तिकरित्या खरेदी करण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तर जाओ राहत असलेल्या शेजारच्या रहिवाशांना दररोज 4 तासांचा अवधी देण्यात आलाय आणि वेळेच्या परवानगीसह विशिष्ट वेळी बाहेर पडण्याची मुभा त्यांना दिली जाते. सुपरस्टार फॉरेस्ट विटकरनं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. फॉरेस्ट विटकर मंगळवारी दुपारी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये या वर्षीचा पाल्मेडी मानकरी म्हणून झळकला आणि या सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्यानं उद्घाटन समारंभापूर्वीच पत्रकार परिषदेत हजेरी लावली. त्यानंतर त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार होता. विटकरनं 34 वर्षांपूर्वी या महोत्सवाला पहिल्यांदा भेट दिली होती आणि 34 वर्षांपूर्वी क्लिंट ईस्टवूड चित्रपटामधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार फॉरेस्टनं जिंकला होता. प्रिन्स विल्यम्स, केट मिडल्टन, ड्यूक अँड डचेस ऑफ केम्ब्रिज लंडनमध्ये टॉप गन मॅव्हरिकच्या प्रीमियर सोहळ्यासाठी उपस्थित होते, त्यामुळे सगळ्याचंच लक्ष या दोघांनी वेधून घेतलं. दृश्यांमध्ये प्रिन्स विल्यम्स, केट मिडल्टन तसंच ड्यूक अँड डचेस ऑफ केम्ब्रिजच्या प्रीमियर दरम्यान रेड कार्पेटवरती दोघे जण आले होते आणि उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांशी बोलताना ते दिसत होते. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरचं बुलेटिन घेऊन येतोय माझं सहकारी अजिंक्य.